हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत शाळेच्या डब्यासाठी पटकन बनवून देता येतील असे मऊसूत पालकचे पराठे आणि चटपटीत बटाट्याची भाजी। चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पालक पराठ्यांसाठी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याला आपल्याला कापून घ्यायचंय। जास्त बारीक चिरण्याची गरज नाही, असंच रफली कापून घ्यायचं। पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि यावरती लसूण हिरवी मिरचीची एक चमचाभर पेस्ट टाकायची। मुलांसाठी मिरच्या थोड्याशा जपूनच टाकायच्या आणि थोडंसं ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। लसूण मिरचीची पेस्ट भाजून झाली की यामध्ये पालक टाकायचा आणि थोडा वेळ याला सुद्धा परतून घ्यायचा आहे। यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी चिमूटभर टाकलं तरी सुद्धा चालतं। मिठाला मिक्स करायचंय भाजीमध्ये आणि ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। पालक मधलं सगळं पाणी आटलं की गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ। तर बटाटे सोलून घ्यायचे आहेत। सोललेल्या बटाट्यांचे आवडीनुसार पातळ काप करून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीमध्ये। आणि हे कापलेले बटाटे थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे ते काळे पडणार नाहीत। बटाटे चिरून झाल्यावर थोडंसं धुवून घ्यायचं, म्हणजे याचं जे एक्स्ट्रा स्टार्च असतो तो बऱ्यापैकी निघून जातो। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं आहे। यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे आहेत। थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे। या खमंग फोडणीवर चिरलेले बटाटे टाकायचे आहेत आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बटाटे परतून झाले की कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर बटाटे शिजू द्यायचे। तोपर्यंत पराठ्यांसाठी आपण पीठ मळून घेऊयात। पालकची भाजी पूर्णपणे थंड झाली आहे, तिला मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि या भाजीला हलकसं मॅश करून घ्यायचंय। आपण याचे मोठे मोठे तुकडे केलेले, त्यासाठी याला मॅश करायचं आहे। कुस्करलेल्या पालकावरती 2 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। चमचाभर तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी धणे-जिऱ्याची पूड टाकायची आहे। हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पालकाचं सगळं पाणी आटलं तरी सुद्धा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे असतंच, म्हणून असंच पीठ मिक्स करून घ्यायचं। नंतर गरज वाटल्यास थोडं थोडं पाणी ओतून व्यवस्थित मऊ पीठ मळायचंय। चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचंय। आपलं पराठ्याचं पीठ मळून झालंय, याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि बटाट्याची भाजी बघूयात। तर हे बघा, छान व्यवस्थित हे बटाटे शिजलेले आहेत। पातळ काचऱ्या केल्या की पटकन शिजतात। यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते। आपला घरातला जो साठवणीतला मसाला असतो हा तोच आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि चटपटीतपणा येण्यासाठी थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे। ताजी कोथिंबीर टाकायची आणि या भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांना डब्यात देता येईल अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार आहे। यावर झाकून याला बाजूला ठेवूयात आणि पटकन पराठे बनवून घेऊयात। तर पराठ्यांसाठी पुरेसा पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं मळून घ्यायचंय आणि कोरडं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे। लाटताना आतल्या बाजूला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, 4 पदरी घडी घालायची आणि मग पुन्हा आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये पराठे लाटून घ्यायचे आहेत। पराठा आहे थोडासा जाडसरच लाटायचा। पराठा लाटून झाला की गरम तव्यावर 1 चमचाभर तूप टाकतेय मी। तेलाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता आणि हे पराठे तव्यावरती शेकून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून व्यवस्थित मस्त खमंग हे पराठे शेकून घ्यायचे आहेत। बाळांच्या डब्यासाठी मस्त खमंग पौष्टिक
पालक पराठे आणि चटपटीत बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।